नमस्कार मित्रांनो. आपण भारतीय राजकीय विचाराच्या अनुषंगानं चर्चा करताना आपण भारतीय राजकीय विचाराचे प्राचीन आणि मध्ययुगीन स्वरूप अभ्यासलेले आहे. आणि मग या प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये जे काही राजकीय विचार पुढे आले त्या राजकीय विचाराच्या अनुषंगानं या ठिकाणी आधुनिक काळात सुद्धा काही नवीन विचार समोर आलेत का याचाही विचार आपल्याला करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून त्या आधारावर आज आपण आधुनिक भारतीय राजकीय चिंतन यावर चर्चा करणार आहोत. आधुनिक भारतीय राजकीय चिंतनाची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस 1885 ते 1947 हा जो काही भारतीय राजकारणातला जो काही कालखंड आहे तो कालखंड जर आपण पाहिला तर या कालखंडामध्ये अनेक या ठिकाणी परिवर्तन झाल्याची आपल्याला दिसून येतात. आणि मग या परिवर्तनाच्या आधारावरच 19व्या आणि 20व्या शतकात या ठिकाणी जे काही भारतीय विचारवंत समाजसुधारक जे काही पुढे आले त्याचा जर विचार केला की जे काही राजकीय विचारवंत समाजसुधारक पुढे का आले तर या ठिकाणी ब्रिटिश वसाहतवादाच्या माध्यमातून भारताच्या दुर्दशेचं जे काही चित्र डोळ्यासमोर येत होतं ते चित्र नष्ट करण्यासाठी अनेक समाजसुधारक अनेक विचारवंत या ठिकाणी पुढे आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे होत असताना या समाजसुधारकांनी भारतीय संस्कृतीचा पुनरुत्थानावर भर दिला. आणि मग हे होत असताना या ठिकाणी काही विचारवंत काही समाजसुधारक भारतीय संस्कृतीवर भर देतात तर काही समाजसुधारक या ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या ज्या काही प्रथा आहेत परंपरा आहेत रूढी आहेत यातल्या उणिवा दाखवण्याचं काम या समाजसुधारकांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी भारतीय राजकीय चिंतन जे काही समोर आलं त्याचं मूळ कारण म्हणजे या ठिकाणची ब्रिटिश वसाहतवादाची सत्ता आणि ब्रिटिश वसाहतवादाला विरोध करण्यासाठी जी काही राष्ट्रवादाची जी काही भावना प्रखर होती त्या राष्ट्रवादाच्या भावनेच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय विचार हे पुढे येऊ लागले. आणि मग हे भारतीय विचार पुढे येत असताना भारतीयांना स्वातंत्र्य समानता राष्ट्रवाद हे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्याच्या आधारावर विदेशी शासनाकडून भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा विचार या ठिकाणी पुढे रुजला. आणि त्यातूनच भारतीय राजकीय विचार पुढे आल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस वसाहतवाद नववसाहतवाद याच्या माध्यमातून भारतीय लोकांमध्ये जागृती होऊ लागली. वसाहतवादामध्ये भारतीयांची पिळवणूक होऊ लागली. आणि म्हणूनच मग या ठिकाणी अनेक समाजसुधारक पुढे आलेले आपल्याला माहिती आहेत. आणि मग हे होत असताना वसाहतवाद आणि साम्राज्यवाद याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस साम्राज्यवादाचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं अभिप्रेत आहे त्यावेळेस साम्राज्यवादामध्ये राज्याचा विस्तार केला जातो आणि जी काही छोटी छोटी वेगवेगळी राज्य असतील त्या वेगवेगळ्या राज्यांना आधिपत्याखाली आणण्याचं काम हे साम्राज्यवादामध्ये केलं जातं. आणि त्याच आधारावर जी काही प्रगत राष्ट्र होती ती प्रगत राष्ट्र अविकसित राष्ट्रांवर
साम्राज्यवादाच्या माध्यमातून आपला अधिकार गाजवू लागली आणि त्याला भारतही अपवाद नव्हता. म्हणूनच आपल्यावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे होत असताना या ठिकाणीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं गरजेचं आहे, त्यावेळेस जी काही साम्राज्यवादाखाली जी काही दबलेली राष्ट्र आहेत, त्या साम्राज्यवादाखाली दबलेल्या राष्ट्रांमधल्या नैसर्गिक मानव संसाधनाचा विकास जो काही करणं अभिप्रेत आहे, तो विकास हा साम्राज्यवादामध्ये होऊ शकत नाही. तर त्यांचा विचार साम्राज्यवादी राष्ट्र आपल्या विकासासाठी करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच मग या साम्राज्यवादाच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अंतर्गत या ठिकाणी अविकसित राष्ट्रांवर आपलं प्रभुत्व गाजवलं. आणि मग त्या प्रभुत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतावर अनेक आक्रमणं झाली, हेही आपण मध्ययुगीन कालामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणची जी काही भारतीय भाषा आहे, भारतीय संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये अनेक परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस या ठिकाणची जी काही वसाहतवादाची संकल्पना रुजल्या गेली, त्या वसाहतवादाच्या संकल्पनेच्या अनुषंगानं आपल्याला जो काही ब्रिटिश राजवट या ठिकाणी रुजली गेली, त्या ब्रिटिश राजवटीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं थोडं कर्मप्राप्त ठरतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार केला, त्यावेळेस कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला. आणि मग कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावल्यानंतर या ठिकाणी जे काही विकसित राष्ट्र होती, ती इतर राष्ट्र जी विकसित राष्ट्र होती, ती विकसित राष्ट्र नवनवीन प्रदेश आपल्या बाजारपेठांसाठी शोधू लागली. आणि मग यातूनच या ठिकाणी भारतामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे भारतात आले. आणि मग त्यांनी भारतात आल्यानंतर या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्याचं दिसून येतं. आणि मग हे होत असताना वास्को द गामा भारतात आला. आणि मग वास्को द गामा भारतात आल्यानंतर जे काही घडलं हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी इंग्रज या ठिकाणी व्यापारी म्हणून आले आणि या ठिकाणी राज्यकर्ते बनल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस ब्रिटिश साम्राज्यवाद, ब्रिटिश वसाहतवाद याचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं, त्यावेळेस ह्या ब्रिटिश साम्राज्यवाद दोन्ही गोलार्धामध्ये होता. आणि मग त्यामुळं असं म्हटलं जायचं की ब्रिटिश साम्राज्यवादाचा सूर्य हा कधीही न डुबणारा आहे. ब्रिटिश साम्राज्यवादाचा सूर्य हा कधीही न डुबणारा आहे. म्हणून कर्झन म्हणतो, भारत हा आमच्या साम्राज्याचा महत्त्वाचा घटक आहे. ब्रिटिश साम्राज्यवादाचा एखादा भाग जरी आम्ही गमावला तरी आमचे साम्राज्य हे कायम राहील. पण भारत जर आमच्या हातून गेला तर ब्रिटिशांचं साम्राज्याचा अस्त होईल, असं लॉर्ड कर्झन म्हणतो. आणि त्यामुळं त्यांना भारताचं संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, भारताच्या औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून, कच्च्या मालाच्या दृष्टिकोनातून त्यांना भारतीयांचं महत्त्व वाटताना आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस इंग्लंडची पहिली राणी एलिझाबेथ यांच्या काळात लॉर्ड मेयरच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी प्रत्यक्ष व्यापार करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्यात आली. आणि मग त्यातूनच या ठिकाणी 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे. आणि मग हे होत असताना हॉस्किनच्या नेतृत्वाखाली 1608 मध्ये इंग्रजांच्या जहाजाचं भारतात प्रथम आगमन झालं. आणि 1613 मध्ये या ठिकाणी पहिली वखार स्थापन झाली. आणि त्यानंतर या ठिकाणी आग्रा, मछलीपट्टणम, अहमदाबाद या ठिकाणी अनेक वखारी स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो,
त्यावेळेस ब्रिटिशांच्या राजकीय पार्श्वभूमीची जी काही अभ्यास करणं गरजेचं ठरतं, त्यावेळेस ब्रिटिशांच्या राजकीय पार्श्वभूमीचा अभ्यास हा 3 कालखंडामध्ये केला जातो. त्यामध्ये प्रामुख्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून ते रॉबर्ट क्लाईव्हचा कालखंड 1600 ते 1772चा कालखंड, त्यानंतर वॉरन हेस्टिंगचा कालखंड 1772 तो 1857 आणि 1857 तो 1947 पर्यंतचा कालखंड. आणि मग या 3 कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पहिल्या कालखंडामध्ये या ठिकाणी इंग्रजांनी अनेक वसाहती स्थापन केल्या. 1661 मध्ये ब्रिटिश इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची जी काही राजकन्या होती त्याच्या विवाहाप्रित्यर्थ दुसऱ्या चार्ल्सला मुंबईचं जे काही बेट आहे ते आंधण म्हणून मिळालं आणि इथूनच खऱ्या अर्थानं ईस्ट इंडिया कंपनीचा पाया हा भारतात रोवला गेला. आणि खरं पाहिलं तरच मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा औरंगजेबाच्या काळापासूनच इंग्रजांनी या ठिकाणी भारतीय राजकारणात हस्तक्षेप करण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. पण हे होत असताना या काळामध्ये फ्रेंच, इंग्रज यांनी जी काही भारतातील देशी संस्थानं होती त्या देशी संस्थानामधला जो काही अंतर्गत संघर्ष आहे, वारसा हक्क आहे, या संघर्षामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून आपली राजकीय पोळी कशी साधल्या जाईल, आपलं राजकीय हित कसं साधल्या जाईल याचा विचार या कालखंडामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि मग या विचाराच्या अनुषंगानं जो काही दुसरा कालखंड सुरू होतो तो 1772 तो 1857चा. लॉर्ड हेस्टिंगच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी भारतीय इंग्रजी सत्तेचा जो काही पाया होता तो पाया मजबूत झाला. आणि मग हा पाया या ठिकाणी मजबूत होत असताना या ठिकाणी भारतीय भाषा, वाङ्मयाचा प्रसार व प्रचार याचाही प्रसार आणि प्रचार होण्यास सुरुवात झाली. याच काळात भगवद्गीतेचं विल्किन्सनने इंग्रजी भाषांतर केलं. 1773 मध्ये विल्यम जोन्सनं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली आणि या एशियाटिक बेंगॉल सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी भारताचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास होऊ लागला. आणि मग याच काळात कलकत्ता गॅजेट, बेंगॉल गॅजेट सारखी जी काही वर्तमानपत्र निघली आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी काही आर्थिक सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसनं 1793 मध्ये काही न्यायालयीन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुधारणा केल्या आणि 1793 मध्ये त्याने एक संहिता तयार केली आणि ही संहिता तयार करून कायदा हा सार्वभौम आहे या तत्वाचा या ठिकाणी स्वीकार केला गेला. आणि म्हणून मग असं आपल्याला म्हणता येतं की वॉरन हेस्टिंग्सनं ब्रिटिश सत्तेचा पाया या ठिकाणी घातला तर कॉर्नवॉलिसनं ब्रिटिश सत्तेची इमारत उभी केली. आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही ब्रिटिशांचं साम्राज्यवादी जे काही धोरण होतं त्या साम्राज्यवादी धोरणाची यशस्वीता दोघांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग याच काळात या ठिकाणी ज्या काही सामाजिक प्रथा, रूढी प्रथा, परंपरा होत्या त्या प्रथा परंपरेचा विचार करता या ठिकाणी सतीबंधाचा कायदा आला. बेंटिंगनं या काळामध्ये जे काही वर्तमानपत्र होती त्या वर्तमानपत्राची गळचेपी केली, पत्रकारांचे हक्क धोक्यात आणले. आणि या ठिकाणी या काळामध्ये रेल्वे, दळणवळण, तारयंत्र, टपाल व्यवस्था ह्या सुधारणा ब्रिटिशांनी आपल्या सोयीच्या दृष्टिकोनातून करण्यास सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येऊ लागली. आणि मग हे होत असताना ब्रिटिश प्रशासन या ठिकाणी गतिमानतेनं कारभार करत असतानाच 1857ला भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा जो काही उठाव झाला त्या उठावाला या ठिकाणी काही प्रमाणात अपयश आलं. आणि मग या अपयशाच्या पार्श्वभूमीवर जो काही तिसरा कालखंड सुरू होतो तो 1857 तो 1947चा कालखंड. 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये या ठिकाणी राणीच्या जाहीरनाम्यानं भारतातील जी काही सत्तासूत्र येतं त्या सत्तासूत्राचं स्वरूप बदललं गेलं आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून या जी काही सत्तासूत्र होती ती ब्रिटिश सत्तेकडे गेल्याचं दिसून येतं.
आणि या ठिकाणी राणीनं जो काही जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्यामधले जर काही आपण ठळक मुद्दे जर पाहिले तर या ठिकाणी असं म्हणता येईल की ईस्ट इंडिया कंपनीनं जे काही भारतीय लोकांशी किंवा संस्थानिकांशी जे काही व्यवहाराशी जे काही कायदे केलेले आहेत, करार केलेले आहेत, ते करार पाळले जातील, हा पहिला मुद्दा या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये येतो. त्यानंतर या ठिकाणी जी काही देशी संस्थानं होती त्या देशी संस्थानाचा विचार करता देशी संस्थानिकांना सन्मानानं वागवलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणचं जे काही धार्मिक वातावरण आहे त्या धार्मिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर धर्माच्या बाबतीत इंग्रज सरकार या ठिकाणी कोणतीही ढवळाढवळ करणार नाही. आणि या ठिकाणचं जे काही व्यवस्थापनासाठी जे काही नौकर वर्ग आहे तो नौकर वर्ग भरताना नोकरीमध्ये काळा आणि गोरा असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव ब्रिटिश प्रशासन करणार नाही, हा मुद्दा या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये आल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण एकंदरीत जर विचार केला तर या काळामध्ये ब्रिटिशांना या ठिकाणी नवीन शिक्षण पद्धती आणण्याचं काम केलं. हेच होत असताना जी काही पाश्चिमात्य संस्कृती आहे ती पाश्चिमात्य संस्कृती ही भारतीय संस्कृतीवर काही प्रमाणात प्रभाव टाकू लागली. आणि म्हणून या ठिकाणी पाश्चिमात्य व पौर्वात्य संस्कृती ह्या दोन्ही संस्कृत्या एकमेकांना प्रभावित करू लागल्या. भारतीय ग्रंथांचं या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भाषांतर झाली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी लोकांमध्ये समानतेची जाणीव निर्माण होऊ लागली. आणि मग समानतेची जाणीव निर्माण होत असताना या ठिकाणच्या भारतीयांना ब्रिटिश सत्तेसोबत काम करण्याची संधी मिळू लागली. आणि मग हे होत असताना या काळात अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती याच्याही चर्चा होऊ लागल्या. आणि मग ह्या चर्चा होत असताना जे काही पश्चिमेकडील जी काही विविध राष्ट्र होती त्या पश्चिमेकडील विविध राष्ट्रामध्ये ज्या काही वेगवेगळ्या राजकीय विचारधारा होत्या त्या भारतीयांना आकर्षित करू लागल्या. आणि मग त्या विचारधाराच्या अनुषंगानं भारतीय राजकीय विचारावर पाश्चिमात्याचा प्रभाव या ठिकाणी पडल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच भारतीय राजकीय विचाराच्या अनुषंगानं 19व्या शतकाचा उत्तरार्ध हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण कालखंड ठरतो. आणि मग या कालखंडामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्यामध्ये 1857चा राष्ट्रीय उठाव याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ब्रिटिश प्रशासनाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतीयांवर जे काही अधिकार गाजवले त्या अधिकाराच्या माध्यमातून भारतीयांची अस्मिता काही प्रमाणात जागृत झाली. आणि मग या अस्मितेच्या माध्यमातून भारतीयांना ब्रिटिशांचं खरं स्वरूप कळू लागलं. आणि मग या सगळ्या बाबीचा विचार करताना या ठिकाणी 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय आंदोलनाला सुरुवात झाली. आणि मग हे राष्ट्रीय आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्याचं आंदोलन ठरलं. आणि मग या स्वातंत्र्य आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी जी काही भारतीय राष्ट्रीय आंदोलनाची जी काही रूपरेषा होती त्या रूपरेषेमध्ये 1885 तर 1905चा जो काही कालखंड आहे तो उदारवादी मवाळमतवादी धोरणाचा कालखंड राहिला. आणि मग या काळामध्ये प्रामुख्यानं चर्चा, विचारविनिमय यावर भर देण्यात आला. सनदशीर मार्गाचा अवलंब करण्यात आला. त्याच्यानंतर 1905 नंतर राष्ट्रीय आंदोलनामध्ये काही अंशी बदल होत गेला. आणि 1905 ते 1919 हा जो काही कालखंड आहे तो कालखंड जहालमतवादी विचाराचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि यामध्ये प्रामुख्यानं लाल बाल पाल ही नावं येतात. आणि मग या कालखंडामध्ये ब्रिटिश प्रशासनाच्या अत्याचाराविरुद्ध या ठिकाणी जो काही असंतोष होता त्या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम
या जहालमतवादी विचारानं केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर या ठिकाणी टिळकाच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय आंदोलनाचं नेतृत्व हे महात्मा गांधीजीकडे आलं. आणि म्हणून 1919 ते 1939चा जो काही कालखंड आहे तो गांधी युगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये अहिंसा, सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकार आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय आंदोलनाची दिशा ही प्रखर करण्यात आली. आणि 1940 ते 47चा जो काही कालखंड आहे तोही गांधी युगाचाच कालखंड आहे. पण या कालखंडामध्ये जो काही भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचा जे काही संघर्ष आहे ते तीव्र स्वरूपाचं करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग याच काळात या ठिकाणी अनेक प्रकारच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय सुधारणा घडून आल्या. आणि मग ह्या आर्थिक, राजकीय, सामाजिक सुधारणाच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रिटिशांनी आपलं राजकीय व्यवस्था कशी सदृढ होईल, त्या राजकीय संघटनाची व्याप्ती कशी वाढवली जाईल याचा विचार केला. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी ज्या काही आर्थिक, सामाजिक सुधारणा झाल्या त्या सुधारणाचा विचार करताना आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणचं जी काही ब्रिटिशांची जी काही वसाहतवादाची जी काही संकल्पना आहे त्या वसाहतवादाच्या संकल्पनेच्या अनुषंगानं ब्रिटिशांची जी काही राजवट सुरू झाली किंवा त्या राजवटीच्या कालखंडामध्ये भारतीयांची जी काही सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती अत्यंत खालावल्याचं आपल्याला दिसून येतं. या काळामध्ये कर्मकांडाचं स्रोत वाढलं होतं, धार्मिकतेचं महत्त्व वाढलं होतं. त्याच्यामध्ये जे काही देशी संस्थानं होती त्या देशी संस्थानामधला संघर्ष वाढला होता. या ठिकाणी राजकीय स्थैर्य नव्हतं. या ठिकाणच्या लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची, एकतेची भावना नव्हती. आणि मग या सगळ्या गोष्टीला चालना देण्याचं काम ब्रिटिश शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून झालं. आणि म्हणूनच या ठिकाणी पाश्चिमात्य जे काही राजकीय ज्ञान आहे किंवा पाश्चिमात्य ज्ञानाचा प्रभाव हा भारतीयांवर पडू लागला. आणि मग त्या पाश्चिमात्य ज्ञानाच्या आधारावर भारतीय समाजाच्या जीवनामध्ये या ठिकाणी आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे बदल घडून येऊ लागले. आणि मग हे बदल घडून येत असताना या ठिकाणी राष्ट्रवादासाठी जे काही अनुकूल असं वातावरण निर्माण करणं गरजेचं होतं ते वातावरण निर्माण झालं. आणि मग त्या वातावरण आणखी फैलवण्याचं काम या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक सुधारणा करणाऱ्या समाज सुधारणांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण प्राचीन आणि मध्ययुगीन ज्यावेळेस राजकीय विचार बघितले त्यावेळेस प्राचीनमध्ये हिंदू राजकीय देण म्हणून पाहिलं जातं. अध्यात्मवादावर राजकीय विचार उभे असल्याचं दिसून येतात. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये राजेशाहीचं स्वरूप पाहिलं. आणि मग या राजेशाहीच्या स्वरूपाच्या माध्यमातून एकंदरीतच भारतीय राजकीय विचाराची जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की भारतीय राजकीय विचार हे धर्म आणि अध्यात्म याच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही राजकीय विचाराच्या संदर्भात आपण बोलतो तो म्हणजे आधुनिक राजकीय विचार हे प्रामुख्यानं स्वातंत्र्य चळवळीतून निर्माण झालेले आहेत. आणि जे काही आधुनिक भारतीय राजकीय विचार आहेत ह्या राजकीय विचार स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आल्यामुळं या भारतीय विचारांवर मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्यांचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या सगळ्या बाबी होत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आधुनिक भारतीय राजकीय विचारामध्ये किंवा आधुनिक भारतीय राजकीय विचार मांडणारे जे काही विचारवंत आहेत त्या विचारवंतामध्ये राज्यशास्त्रीय विचाराची मांडणी झाली नाही हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी आधुनिक राजकीय विचारामध्ये राज्यशास्त्राच्या संबंधित ज्याप्रमाणे पाश्चिमात्य तत्त्वज्ञानानं अनेक राजकीय सिद्धांत निर्माण केले, अनेक राजकीय विचार निर्माण केले, तसे राजकीय सिद्धांत, राजकीय विचार हे आधुनिक भारतीय राजकीय विचारामध्ये आपल्याला दिसून येत नाहीत. आणि त्यामुळं
आधुनिक भारतीय राजकीय विचाराची ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या विचारांमध्ये राजकीय सिद्धांत, शास्त्रीय अभ्यास, तर्कशुद्ध मांडणी हे भारतीय आधुनिक राजकीय विचाराचं स्वरूप नाही. कारण भारतीय विचार हे धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून आणि स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत. आणि म्हणूनच आज भारतीय राजकीय विचाराच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस भारतीय राजकीय विचार यांना खरंच राज्यशास्त्रीय अधिष्ठान आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर पडतो. आणि म्हणून मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस भारतीय राजकीय विचारामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये मवाळमतवादी, जहालमतवादी, गांधी युग यांनी या ठिकाणी राजकीय व्यवस्था उभारण्याचं काम केलं. आणि मग हे होत असताना जे काही या ठिकाणी आधुनिक राजकीय विचारक, समाज सुधारक म्हणून जे काही लोक पुढे आले ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते होते, नेते होते. आणि त्यांनी जे काही विचार मांडले ते विचार हे स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्ते व नेते यांनी मांडलेले विचार म्हणून त्यांच्याकडे लोक पाहू लागले. आणि म्हणूनच एकंदरीत जर आपण विचार केला तर आधुनिक भारतीय राजकीय विचाराचं स्वरूप हे तात्कालिक परिस्थिती आणि प्रसंग यातून या ठिकाणी अनेक राजकीय विचार आधुनिक काळामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्यामुळं आधुनिक राजकीय विचार पाहताना आपल्याला ब्रिटिश वसाहतवादापासून या विचाराची सुरुवात करणं गरजेचं ठरतं. आणि मग एकंदरीतच जे काही आधुनिक काळातले भारतीय राजकीय विचार आहेत त्या भारतीय राजकीय विचाराची जर पार्श्वभूमी पाहिली तर त्या भारतीय राजकीय विचारावर मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्याचा प्रभाव हा जाणवतोच. आणि म्हणून मग आज भारतीय राजकीय विचारामध्ये अनेक वेगवेगळे विचार प्रवाह आपल्याला दिसून येतात. यामध्ये उदारमतवादी एक विचार प्रवाह आहे, त्यामध्ये राजाराम मोहन राय, गोखले, रानडे, बॅनर्जी यांचा विचार होतो. जहालवादी जो विचारसरणीचा जो गट आहे त्यामध्ये लाल बाल पाल याचा विचार होतो. पुनर्जीवनवादी जे काही विचारवंत आहेत याच्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंदांचा विचार होतो. समाजवादी जो काही गट आहे त्यामध्ये पंडित नेहरू, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांचा समावेश होतो. हिंदू राष्ट्रवादामध्ये प्रामुख्यानं विदा सावरकरांचा विचार होतो. मुस्लिम राष्ट्रवादामध्ये मोहम्मद अली जिनांचा विचार होतो. राष्ट्रवादी मुस्लिम विचारामध्ये मौलाना अब्दुल कलामांचा विचार होतो. पददलितांचे कैवारी म्हणून डॉक्टर आंबेडकर, फुले, शाहू यांचा विचार होतो. साम्यवादी आणि नवमानवतावादी म्हणून एम.एन. रॉय, मानवेंद्र नॉथ राय यांच्याकडे पाहिलं जातं. तर अहिंसा आणि सत्याग्रह या विचाराचा पुरस्कार करणारं तत्वज्ञान म्हणून महात्मा गांधीजींकडे पाहिलं जातं. आणि एकंदरीतच आधुनिक भारतीय राजकीय विचार प्रवाहाची जर आपण पार्श्वभूमी अभ्यासली तर यामध्ये आपल्याला असं स्पष्ट दिसून येतं की या ठिकाणी उदारमतवाद, जहालवादी, पुनर्जीवनवादी, समाजवादी, हिंदू राष्ट्रवादी, राष्ट्रवादी, मुस्लिम राष्ट्रवादी, राष्ट्रवादी मुस्लिम, पददलितांच्या कैवारी, साम्यवादी, मानवतावादी असे अहिंसा, सत्याग्रही असे अनेक विचार प्रवाह हे आधुनिक भारतीय राजकीय विचारामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आधुनिक भारतीय राजकीय विचाराचा प्रभाव पाहता हे विचार वेगवेगळ्या अंगाने या ठिकाणी चर्चिले गेलेले आहेत. आणि मग या विचाराचा आढावा घेणं हेही अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणूनच आज आधुनिक भारतीय राजकीय विचाराचं स्वरूप पाहताना आपल्याला ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेपासून त्याचा विचार करावा लागतो. आणि मग या ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही आर्थिक, राजकीय, सामाजिक सुधारणा झाल्या त्याचं श्रेय काही प्रमाणात का होईना आपल्याला ब्रिटिशांना आणि त्या ब्रिटिशांच्या माध्यमातून जे काही पाश्चिमात्य ज्ञान या ठिकाणी भारतीय लोकांना झालं आणि त्या लोकांनी या ठिकाणी ज्या काही समाज सुधारणा करण्यासाठी
पुढाकार घेतला त्या लोकांनाचं क्रेडिट त्या लोकांना देणं गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच आज या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आधुनिक राजकीय विचार हा एकांगी नाही तर हा बहुविविध अंगी असल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे आधुनिक भारतीय राजकीय विचाराचा अभ्यास करताना ब्रिटिश प्रशासनाचा भारतीय समाज व्यवस्थेवर कोणता परिणाम झाला आणि त्या समाज व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी कोणत्या सामाजिक आर्थिक राजकीय सुधारणा झाल्या आणि त्या सामाजिक आर्थिक राजकीय सुधारणामध्ये ज्या ज्या विचारवंतांनी ज्या ज्या समाजसेवकांनी जे काही योगदान दिलं त्या योगदानाचा विचार हा आधुनिक भारतीय राजकीय विचारामध्ये केला जातो. धन्यवाद.